मित्रांनो, हा जे व्हिडिओ बघता हा व्हिडिओ आहे ओडिसा मधला जितू मुंडा यांचा। आणि जितू मुंडा हे आदिवासी समाजाचे आहेत आणि ही जे प्रेत आहे ते प्रेत त्यांच्या बहिणीचा आहे। ते प्रेत ते बँकेमध्ये घेऊन चाललेले आहेत। झालं काय, 2 महिन्याच्या आधी या जितू मुंडाच्या बहिणीचा मृत्यू झाला आणि मृत्यू होण्याच्या आधी जितू मुंडाला त्याच्या बहिणीने सांगितलं होतं की ओडिसा ग्रामीण बँकेमध्ये माझे 19,300 रुपये आहेत, ते सांगितलं। आणि त्यांनी मृत्यूनंतर त्यांचा जो विधी असेल तो विधी आटोपला आणि विधी पूर्ण केल्यानंतर ते बँकेमध्ये गेले। बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या बहिणीच्या नावावरती 19,300 रुपये आहेत, ते 19,300 रुपये तुम्ही मला द्यावे। बँकेने सांगितलं की तुमच्या बहिणीचं डेथ सर्टिफिकेट आणा, तुम्ही त्यांचे नातेवाईक आहात, यासाठी ते रिलेटिव्ह संबंध आहे ते तुम्ही दाखवा। जितू मुंडाला डेथ सर्टिफिकेट मिळालं नाही। तो अडाणी आहे, अडपड आहे, आदिवासी आहे, त्याला डेथ सर्टिफिकेट मिळालं नाही। तब्बल 2 महिने त्यानं वाट बघितली आणि हातात झाला, पैसे नाहीत। मग काय करावं, त्यांनी अक्षरशः त्याच्या बहिणीचं, जिथं त्याच्या बहिणीला दफन केलं होतं ती जागा, ते प्रेत त्यांनी अक्षरशः तो खड्डा खोदला आणि तो सांगाडा परत बाहेर काढला। आणि तो सांगाडा बाहेर काढून चक्क एका थैलीमध्ये भरून तो त्याच्या खांद्यावरती अनवाणी पायानी तब्बल 5 किलोमीटर त्या बँकेमध्ये तो चालत गेला। ओडिसा ग्रामीण बँकेमध्ये तो चालत गेला आणि तिथं ते सांगाडा घेऊन गेला आणि तो प्रूफ, ही माझी बहीण आहे आणि ही डेथ झाली, तो प्रूफ त्या बँकेला त्यांनी दिला। सांगा, रखरखत्या उन्हामध्ये त्यांनी तो प्रेत, ते प्रेत त्या खड्ड्याच्या बाहेर काढलं, खोदून काढलं आणि अनवाणी पायानी, त्याच्या पायामध्ये सुद्धा काही नाही, अनवाणी पायानी तो त्या बँकेमध्ये गेला। त्या सगळे अधिकारी कामाला लागले आणि त्याचे पैसे त्या बँकेने 19,300 रुपये ते त्याला दिले, कारण तो कुठलाही पुरावा आणू शकला नाही डेथ सर्टिफिकेटचा आणि त्याने डायरेक्ट सांगाडाच तिथं दिला। ही परिस्थिती या देशाची आहे। आणि आपल्या देशामध्ये जे भ्रष्टाचारी नेते आहेत ते म्हणतात की आपला देश महासत्ता होत आहे। खरं सांगा, आपला देश महासत्ता होत आहे का? सामान्य माणसाला नाही वाटत की आपला देश महासत्ता होत आहे म्हणून। आपला देश हा महासत्ता कधी होणार नाही असं चाललं तर। मित्रांनो, कमेंटमध्ये कळवा। जय जिजाऊ, जय शिवराय।